काहीतरी बोला, शब्द तुमचे शब्द बोला सर. हे निसर्ग आणि आमचं नियोजन बघून, आमच्या सर्वांचं नियोजन बघून आम्हाला असं वाटतंय की आमचा ट्रेक गाडीमध्येच होईल. बऱ्यापैकी गाडीमध्ये झालेला आहे. आणि इथे फक्त आपण जस्ट फोटो काढणार आणि त्याच्यानंतर आपण return घेऊन जाणार घरी. काय घडतंय त्याच्याबद्दल आम्ही विचारच केला नव्हता. घडलं काय सर असं? चालू आहे. एक तर आमचं तिकडचं प्लॅन ए ते फ्लॉप झाला, प्लॅन बी मित्रांनो, ही सगळी टीम ही सगळी नाणेघाटावरती आलेली आहे आणि सगळ्यांना आतुरता लागली का नाणेघाट आपण जाऊन कधी बघू, कारण तिथं जे रिव्हर्स वॉटरफॉल आहे ते सगळ्यांची आतुरता आणि निसर्गाचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये बाबा आपल्याला वाट सगळ्यांना जायचंय. आता बाबा आपल्याला वाट दाखवतील त्या वाटेनं आपल्याला जायचंय. तर मित्रांनो, ही आमची बस आणि आम्ही चाललोय आता निसर्गरम्य वातावरण बघायला. आणि तुम्ही पण फॉलो करत राहा आपल्या चॅनलला, आपण तुम्हाला पण दाखवत आहोत. हे बघा, निसर्गरम्य वातावरण, माळशेज घाट आणि काळू वॉटरफॉल म्हणलं तर निसर्गरम्य वातावरण येणारच. पण आमचा प्लॅन कॅन्सल झाला काही कारणास्तव. आम्ही काळू वॉटरफॉल आणि माळशेज घाट कॅन्सल करून आम्ही निघालो होतो नाळेघाटला. हा मॅडम, तुला एक बाबा आहे आणि आता आपल्याला रस्ता दाखवणार आहे. तर बाबा चला, तुमच्या पाठीमागे आम्ही तयार आहे. बाबा नाव काय? बबन बाबांना फॉलो करा. चला बाबाचा पाठीमाग खाली सांडणार तुम्ही त्यांचा पाठलाग करा. फॉलोवर आहेत बघा यांचे. प्रसिद्ध युट्यूबर अंकुश जाधव यांच्यासोबत आता आपण चाललेलो आहोत. स्ट्रगल संघर्षात आता आपण आलेलो आहे फायनली कुठेतरी. प्लॅन ए फ्लॉप, प्लॅन बी फ्लॉप, प्लॅन सी चालू आहे. रस्ता वेगळा होता ना, आलोय दुसरीकडे आपण. आता एक शेवटची आशा म्हणून बाबा आपल्याला भेटलेले. त्या बाबाच्या भरोशावर आपण चाललो नाही. बाबांना हरवू नका कुठे. बाबांनी चमत्कार करा. पुढे काय असेल काय नाही माहिती नाहीये. निसर्गाच्या सानिध्यात जन्मलं एक नाणेघाट. नाणेघाटाचं वातावरण हे सगळं नॅचरल असल्यामुळे आम्ही सगळे तिथे चाललेलो आहे. नॅचरलचा आनंद घेण्यासाठी एक उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. त्यामुळे सगळेच जण वेगाने नाणेघाटकडे चाललेलो आहोत. मित्रांनो, बस पार्किंग मध्ये लावल्यानंतर नाणेघाटला जाण्यासाठी 1 ते 1.5 किलोमीटरचा प्रवास हा तुम्हाला करावा लागतो. तोच आता आम्ही करत आहोत. आता जो राहील तो राहील. आमचे सर आहेत. थांबायचं का पाठीमागे? अतिशय सुंदर त्या आपल्याला धुकं पण पाहायला भेटते. धुकं तर भेटतच. हे आमचे चंदू सर आहे. हाय गाईस, हाऊ आर यू? एकदम मजेत. मजेत मजेत, एकच नंबर. आम्ही तर एन्जॉय करतोय, तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा. नाही लवकरात लवकर नाणेघाटला भेट द्या. नाणेघाट हा जंगलाचा रस्ता आहे. आपले माणसं पण थांबत येता एक मागे एक. नाही गेले. मी गेलतो ना. 500 मीटर असेल का आता? नाही ना, 1 किलो. ठीक आहे, चला बाबा, जिथं असेल तिथं असेल. नाही, भारी आहे. तिथे गेलं ना आणि हे बघा, ही आपली टीम आहे आणि थकलेली आहे.
फक्त 500 मीटर आल्यानंतरच थकलेले आहे. 200 जरी धुकं असलं तरी दमट वातावरण आहे, गरम होते नाही आपल्या त्या प्ले झोन मधला चालू तर झालाय. जाणवत नाही जाणवत नाही. बघू शकतात. थोडं पायाचं स्पीड कमी केलं तर चालेल. मागेच राहणार. बाबा थोडा हळू चाला, थोडासा स्लो घ्या. बाबांचं वय जरी 70 असलं नाणे काढताना तरी बाबांची जी स्पीड आहे ती यंग बॉय सारखी आहे. आमचे यंग बॉय सगळे थकले, सो बाबा काय थकले नाही. बाबांचे यंग बॉयज मंडळ आहे, क्रिकेट मंडळ आहे. बाबाची स्पीड म्हणजे चित्त्याची स्पीड. बाबाच आहे. दिवसात 4 करतो. ज्या गोष्टींची आतुरता आपल्याला सगळ्यांनाच होती, तो नाणे घाट रिव्हर्स वॉटरफॉल लवकरच आपल्याला बघायला भेटेल. हा रिव्हर्स वॉटरफॉल आहे. तर फायनली आम्ही आलो होतो रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजेच नाणे घाटला. तर तिथं आल्यानंतर आम्हाला कळलं की नाणी घाट जाता है नीचे तब ऊपर आता है, लेकिन अभी जा ही नहीं रहा है नीचे पानी, वॉटरफॉल हा तो ऊपर बघायला कहाँ से भेटत आएगा? नव्हता. एक तर तिथं पाणी नव्हतं किंवा खालून येणारी जी हवा होती ती वेगाने नव्हती. मग आम्ही बघितलं की पाणी का येत नाही. मग पुढे जाऊन विचारले बाबांना की बाबा आम्ही जे गाईड्स घेतले होते त्यांना की पाणी का येत नाही. मग त्यांनी आम्हाला सांगितलं. शॉप खेकडे खेकडे संडे के दिन खेकडे काय राव रिव्हर्स वॉटरफॉल बघायचं मला. पाणी किती ऍक्च्युली. त्याला युट्यूब वरती टाकायचं अंकुश जातो व्लॉग. ओके. अरे हाय अंकुश, तू सेल्फी काढतोय का काय व्हिडिओ काढतोय माझा? अच्छा, किती लांब आहे इथून तरी? 1-1.5 किलोमीटर आहे. 1-1.5 किलोमीटर आहे का? ओके. टोल नाका लागला ना तुम्हाला हां हां. रस्त्यामध्ये? रस्त्या म्हणजे आम्हाला जाताना पुन्हा लागेल का? तो खालचा लय मोठा आहे, पण तिथं आता पाणी आले बंद आहे. अच्छा. तर मित्रांनो बघू शकतात आता धुकं पण जास्त वाढलंय. तुम्ही बघू शकतात धुक्याचं जे प्रकार आहे तो जास्तच झालेला आहे. आणि आता इथे सगळेच जण या धुक्याचा एन्जॉय करताय. प्रत्येक गोष्टीचा एक वातावरणाचा एक आनंद घेतला पाहिजे, म्हणून प्रत्येक जण आपल्या एका वातावरणाचा आनंद घेतोय. इथं आल्यानंतर थोडं जास्त शेवाळ वगैरे आलेलं असतं, त्यामुळे जर तुम्ही इथं याल तर जास्त पडण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि आमच्यासोबत आमचे मित्र आहे कृष्णा सर आणि अनिकेत भाऊ, तर हे निवांत बघत होते आणि यांनी पण निसर्गाच्या सानिध्याचा एक आनंद घेतलेला आहे. तर कृष्णा सर आणि अनिकेत भाऊ, तुम्हाला कसं वाटतं निसर्गाचा सानिध्याचा जे आनंद घेताय तुम्ही? खूपच छान. खूपच छान वाटतंय. परंतु मला तरी वाटतं इथं त्यावेळीच आलं पाहिजे ज्यावेळी जास्त पाऊस असेल. बरोबर आहे का नाही? कारण इथं बघू शकतात पाणी रिवर्स येत नाही, पण काकांचं म्हणणं आहे की ज्यावेळी जर वारं जास्त असेल तर हे पाणी पण त्याला जास्त आहे, ते जास्त पाणी वरती उडू शकतं. नमस्कार मित्रांनो, पाण्याचा आवाज तर तुम्ही ऐकतच असेल. तर आपण आलो नाणेघाटमध्ये. नाणेघाटमध्ये पाऊस कमी असल्यामुळे रिव्हर्स वॉटरफॉल जो आहे त्याचा आनंद अजिबात येऊ नये.
अजिबात येत पण नाही. त्यामुळं तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो की ज्यावेळी पाऊस कमी असेल त्यावेळी नाणेघाटला येऊ नका. त्यावेळी तुम्ही आली तर तुम्हाला आनंद पण येणार नाही, काहीच येणार नाही. तुम्हाला फक्त नॉर्मल असे छोटे छोटे धबधबे याचाच तुम्हाला आनंद घ्यावा लागेल. आता तुम्ही बघू शकता हे छोटंसं पाणी ते फक्त पाणी येतंय, परंतु नाणेघाटमध्ये जास्त पाणी गेल्यानंतर फक्त ते रिवर्स आल्यानंतर तुम्हाला बघू शकता की रिवर्स पाणी येतं, परंतु छोट्या पाण्यामध्ये जास्त रिवर्स पाणी येत नाही. त्यामुळं नाणेघाटला आल्यानंतर आनंद हा येत नाही. त्यामुळं नाणेघाटला जर तुम्हाला यायचं असेल तर ज्यावेळी जास्त पाऊस असेल त्याच वेळी तुम्ही नाणेघाटला या. नाणेघाट म्हणजे जास्त पाणी असलं तरीच पाणी येणं, परंतु अशा छोट्या छोट्या पाण्यामध्ये नाणेघाटमध्ये जणू काही आनंदच येत नाही. त्यामुळं आम्ही सगळे इथं आलेलो होतो आणि नाणेघाटमध्ये सगळं काही आम्हाला बोरिंग वाटत होतं. पाऊस येण्याचे सगळेजण वाटच बघत होते, परंतु नाणेघाटमध्ये एवढं छोटंसं आणि एकदम शांत धुळीने पाणी वाहत होतं. त्या पाण्याचा आनंद आम्हाला घेताच येत नव्हता. तरी पण आमचे काही हौशी मित्र इथं फोटो काढण्याचा आनंद घेत होते, कारण प्रत्येकाला आनंद हा तर घ्यायचाच होता. नाणेघाटमध्ये आम्ही आनंद साजरा करत होतो, परंतु आतुरतेने पावसाची वाटसुद्धा बघत होतो. इथं बघू शकतात प्रत्येकजण फोटो काढतोय आणि या पाण्याचा आनंद घेत आहे. हे बघा, ज्यावेळेस पाणी जास्त गतीने वाहत असतं त्यावेळेस पाणी ते नाणेघाट हा जर धरतीवरचा हा स्वर्ग आहे. त्यानंतर आम्ही तिथे एक मेडिटेशन केलं. सगळ्यांनी मोबाईल जमा करून मोबाईल हे सोडून दिले, जेणेकरून सगळ्यांनी एक आनंद वाटेल आणि मनाला एक शांतता वाटेल. त्यामुळं हा सगळा रिव्हर्स वॉटरफॉल आहे नाणेघाटचा, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पाणी नाही, त्यामुळे तो रिव्हर्स होत नाही. फ्रेश झालं आणि कदाचित जर वरती पाणी झालं तर इथून रिव्हर्स पाणी येऊ शकतं. हे सगळे रिव्हर्स वॉटरफॉल बघण्यासाठी झालेली सगळी गर्दी.